आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जन हो, यदुराजाला अवधूत सांगतायत की या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना खरा आत्मानंद भोगण्यासाठी जो काही आपल्याला प्रवास करायचा आहे, जे काही आपण साधन करतो, त्या साधनाला बळकटी येण्यासाठी अनेक प्रकारचे सद्गुण षडविकार कमी होण्यासाठी आणि अंतःकरण शुद्धीसाठी म्हणून मी केले. त्यातले काही श्रेष्ठ असलेले जे गुरु मी केले, त्यातला 17वा गुरु मीन म्हणजे मासा. या मासाला मी गुरु का केलं हे सांगत असताना नाथ महाराज आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आधी सांगतायत आणि मग मास्याचं महत्व काय, कशासाठी त्याला गुरु करायचं. तर आपला गेल्या भागातला जो विषय असा होता की सत्पुरुषांच्या घरचं अन्न, कारण अन्नाने वासना निर्माण होते. वासनेमधूनच सद्वासना असेल तर सद्बुद्धी निर्माण होईल. सद्बुद्धी निर्माण झाली तर मनुष्य सत्कर्म करायला प्रवृत्त होतो. सत्कर्म प्रवृत्ती प्रधान साधक भक्त साधनेकडे, सत्साधनाकडे वळतो. सत्साधनेकडे वळण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, म्हणून सद्गुरूंच्या मार्गाला जातो. सद्गुरू सत्साधनाचा मार्ग समजून सांगतात आणि या सत्साधनेच्या मार्गावर चालत असताना महाराज म्हणाले की नाम घेत असताना जर ते समजून उमजून घेतलं, म्हणजेच त्याच्यासाठीची असलेली पथ्य जर आपण सांभाळली, तर कमी काळात, कमी वेळात आणि एका योग्य साधन समुच्चयाने, संग्रहाने आपली प्रगती अध्यात्मातली, परमार्थातली फार लवकर होते. म्हणून या सगळ्यांचा पाया जो आहे तो आहे सदवासना. आणि ही सदवासना निर्माण होण्यासाठी मानवी जीवनात अन्न सेवन, रसना, महाराज नेहमी सांगायचे की ज्यांनी रसना, ज्यांनी जिव्हा जिंकली त्यांनी अर्धा परमार्थ जिंकला. आणि त्या जिव्हा जिंकण्यासाठी 2 गोष्टी आहेत, एक खाणं आणि एक बोलणं. या दोनही गोष्टी अन्न सेवनाशी फार निगडीत आहे. कारण जे अंतस्त्राव निर्माण होतात, आपण म्हणजे वासना म्हणतो, त्या वासनेसाठीचा मूळ अंतस्त्राव निर्माण जो होतो, तो जे अन्न आपण सेवन करतो त्यातल्या अन्न घटकांवर तुमचे अंतस्त्राव अवलंबून आहेत. त्या अंतस्त्रावावर तुमची वासना क्षमण्याची म्हणजेच वृत्ती निर्माण करण्याचं काम ते अंतस्त्रावी ग्रंथी करतात. आणि त्याचा पाया तुमची वासना, तुमची रसना आणि अन्न घटक यांचा परस्पर संबंध आहे. म्हणून अन्न सेवन करताना मानवी शरीर चालेल एवढं अन्न, उदर भरणं नव्हे, नुसतं उदर भरणं नव्हे, जाणीजे यज्ञ कर्म म्हणजे काय की दिवसभर हे यंत्र, देह यंत्र चांगल्या प्रकारे कार्य करत राहण्यासाठी त्याला लागणारी जी ऊर्जा आहे, आवश्यक तेवढी ऊर्जा, म्हणजे अगदी वैद्यकशास्त्र सुद्धा हे मान्य करतं की किती कॅलरीज तुम्हाला गरजेच्या आहेत रोज, तुम्ही किती इंटेक घेता, नाही का. आता ते आपल्याला डाएट प्लॅन, त्याच्यासाठीची वेगळी फीस, म्हणजे एकदम पटकन ते डॉक्टर स्वतः सांगण्यापेक्षा त्याचं पोट जगभर डायटिशियन कडे पाठवतात, पुन्हा त्याचे 1000 रुपये कन्सल्टिंग. तो काय सांगतो, बस मस्त कडधान्य मोड आलेले मोठे, आपल्याला मोड येईपर्यंत खायचे, म्हणजे आपला मूड येईपर्यंत. असं तर सगळ्या गोष्टी जितक्या कॅलरीज हा देह चालतो, म्हणून
पुन्हा पुन्हा मला ती गोष्ट फार आवडते की संतांच्या चरित्राचा बारीक आता अतिशय मायक्रो लेवलवर आपण अभ्यास करावा. खरंच संत, मी म्हटलं तुम्हाला की महाराजांना रामरायाच्या नैवेद्याचं ताट त्यांना दिलं जाईल. त्यातले महाराज हा हे काढून दे, हे काढून दे, हे काढून दे. एक पोळी एवढ्या 2 छोट्या छोट्या भाताच्या मोदी जे असले वरण भात भाजी पोळी जी आहे ती, त्याचं दही दूध तूप त्याला दे, त्याला हे नाही, त्याला बरं वाटत नाही, त्याला दही दे, त्याला दूध दे, असं देऊन ते सगळं वाटलं. स्वतःच्या पात्रामध्ये एक छोटी पोळी, थोडा भात, बाकीच्या चटण्या भाज्या जे काय असतील ते, आणि बाकीच्यांची सगळ्यांची जेवण होईपर्यंत महाराज तो फक्त जेवणाचा अभिनय तेवढ्यावरच, उदरभरण नव्हे. म्हणजे त्यांनी जे सांगितलंय की अन्न सेवन केल्यानंतर जांभई येऊ नये, निद्रा येऊ नये, तंद्री लागू नये, एवढंच अन्न. म्हणजे मला सांगा किती असेल ते? अर्ध पोटापेक्षाही कमी. एका चांगल्या साधकाने सांगितलं की तुमची प्रकृती म्हणून तुमचं कधी वजन वाढलेलंच नाही, आम्ही जसं पाहतो तेवढंच वजन आहे तुमचं. किती कसं जेवण करतात ते? म्हणजे एवढं जेवण करायचं की आत्ता जेवण उठलं, कोणी म्हणलं अहो आम्हाला आज नवमीचा ब्राह्मणच मिळाला नाही, या जेवायला, तर त्यांच्या घरी जाऊन तेवढंच जेवण केलं पाहिजे, म्हणजे अर्ध पोट. पण हे सांगणं खूप सोपं आहे, प्रत्यक्षात आचरण करण्यासाठी त्या रसनेवर नाथ महाराजांचा जो विषय आपला सुरू होता सज्जन, तो असा की रसना, जिव्हा, त्या रसनेचं लोलुप्यता, याच्यावर नाथांनी फार व्यवस्थित प्रकाश टाकलेला. काल 2 मुद्दे आपण परवाच्या याच्यामध्ये पाहिले. ते तिसरा मुद्दा असा आहे की साधकाचं हे अन्नाचं, आपण अन्न ग्रहणाचं महत्व पाहिलं. सात्विक घरचं, सात्विक व्यक्तीने अतिशय चांगल्या मनाने किंवा भगवंताच्या स्मरणात तयार केलेलं जे जे म्हणून अन्न असतं, खरं सांगतो तुम्हाला, अशी टाकतात हो त्या क्षेत्रावर. कुठे पाहतो इतक्या लोक, माहित नाही किती लोक येणार, साखरखेडा असेल, गोंदावला असेल, पंढरपूर असेल, माहिती आहे की नाही आज 500 माणसं जेवायला, बाबा 500 माणसाचा स्वयंपाक करते. आरतीच्या वेळेला मंदिर भरून जातं, 12 वाजता आरती आहे, 11:15 पर्यंत मंदिरामध्ये कोणीच नसतं, आणि 11:15च्या नंतर जी गर्दी होते बघा, कुठे असो, तर सगळे पर्यटक जे असतात ते बरोबर, अहो शिर्डीला नैवेद्य इतक्या वाजता आहे, गोंदवल्याला नैवेद्य 12ला आरती लागते, याची नोंद सगळ्या पर्यटकांकडे व्यवस्थित असते. गोंदवल्यात 9 ते 11च्या जपाची वेळ कोणाच्याही लक्षात राहत नाही, पण 12च्या आरतीची वेळ सगळ्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहते. आजही 9 ते 11 जपाला तिथे संख्या किती असते पहा, आणि 12:30च्या रांगेमध्ये समाधी मंदिर भरून जेवणाच्या प्रसादाची रांग आधीच तयार झालेली असते. म्हणजे खरे 11:30ला तिथे आतमध्ये गेले त्यांचा नंबर शेवटचा, आणि 12:25 येणाऱ्यांची संख्या बरोबर जास्त असते. पण सत्पुरुष इतका दयाळू असतो, ते यायच्या आधी त्यांच्या घरी स्वयंपाक सुरू असतो. म्हणून नामामध्ये तो जो स्वयंपाक होतो, असे जिरे, असं मीठ, असं साखर, आपली ते तिखट मीठ टाकतात. आणि ऐन वेळेला माणसं वाढली म्हटलं की मग एकदम आमटी वाढवणार कशी? थोडा गॅस मोठा करणं, थोडा गूळ आणि हिंग, आणि 5-10 लिटर पाणी टाकणं, याच्याशिवाय सेवेकऱ्यांकडे पर्यायच नाही. आपण जरी असलो सेवेकरी म्हणून तर काय करणार? पण परमात्मा त्या नामाच्या, त्या साधनेच्या, तिथल्या त्या सगळ्या पुण्यबळाने जी काही व्हायब्रेशन्स तिथे तयार झाले असतात, तो प्रसाद नित्य गोड, नित्य सुंदर, अमृतमयच असतो. म्हणून ते म्हणाले की ज्या व्यक्तीने स्वयंपाक केला, ज्या वृत्तीने केला, वाढणारा सुद्धा त्या वृत्तीचा असेल तर त्याचा परिणाम चांगला होतो. नाहीतर म्हणाले हॉटेलमध्ये फास्ट फूड, रोडवरचं खाऊ नये. फक्त याला ते म्हणाले एक्सेप्शन फक्त एक आहे की सत्पुरुषांच्या, संतांच्या, चांगल्या साधकांच्या घरी तिथलं अन्न आपण प्रसाद म्हणून मागून घ्यावं. महाराज म्हणाले संतांच्या घरचं अन्न मागून घ्यावं. आता तिसरा मुद्दा ते सांगतात की साधकाचं मन जसं जसं अंतर्मुख होऊ लागतं, म्हणजे साधना सुरू आहे तुमची, छानपैकी तुमचं अनुष्ठान जपाचं सुरू आहे, संकल्प केला, सकाळी फिरून आले, छान आपली सकाळची पूजा झाली, थोडस फराळ केला आणि जपाला आपण बसलो. 8:30-9 ते 11:30 पर्यंत जप करा. छान जप झालं की 12 वाजता छान नैवेद्य. असं करता करता असं अनेक दिवस आपलं रुटीन छान नामानुष्ठानाचं सुरू झाल्यानंतर ते म्हणाले साधकाचं मन जसं अंतर्मुख व्हायला लागतं, तसा तसा त्याच्या अन्नविषयक भावना हळूहळू क्षीण व्हायला लागतात. मुळात सज्जन हो, ही जी आसक्ती आहे आपली खाण्याची, आपलं जे जेवणावरचं, खाण्यावरचं, पदार्थांवरचं जे प्रेम आहे ना, ती एक वासनाच आहे.
आणि महाराज म्हणाले वासना कोणतीही असो, खाण्याची असो, पिण्याची असो, लेण्याची असो, या सगळ्या वासना अत्यंत सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, पण फार शक्तिशाली. जे एखाद्या दिवशी एखादा पदार्थ सामान्य व्यक्तीला सुद्धा इतका खावायचं की तो जातो बाजारातून ती भाजी आणतो, करायला लावतोच. तर त्याच्यासाठी काही का होईना, मग तुम्हाला ही सांगितली ती तुम्ही नाही आणली वगैरे वगैरे सगळे शास्त्र पुराणांच्या कथा होतात, पण मला ही आवडती भाजी करच तू, असं होतच की नाही. तीव्र वासना. तर ही वासना जी आहे आपली वेगवेगळी, तर महाराज म्हणाले ह्या सूक्ष्म वासनेला, दृश्य वासनेला मारण्यासाठी सूक्ष्म आणि अदृश्य औषध किंवा शस्त्र एकच आहे, अस्त्र एकच आहे, ते म्हणजे नाम. आणि खरंच सज्जन हो, काय सांगतो तुम्हाला, हळूहळू जसं नाम वाढतं ना, वेगवेगळ्या प्रकारच्या तीव्र वासना खरोखर नामानी, अनुभवानी सांगतो मी तुम्हाला, खरंच कमी होतात. वासनाच काय, विकार सुद्धा, की क्रोधाचा विकार आहे, कोपाचा विकार आपला जो आहे तो सुद्धा नामानी. पण असं आहे की हे नाम मनापासून रोज रोज थोडं थोडं का होईना झालं तर बरोबर तुम्हाला रिझल्ट मिळतो सज्जन हो. ती वासना खाण्याची, माणसाचं अन्नविषयक खाण्याची वासना हळूहळू क्षीण होते, अगदी क्षीण होते. नको मला थोड्यानेच पोट भरतं, पाहिल्याबरोबरच तृप्ती येते. नुसतं चहा घेऊनच मी राहतो, नुसता ज्यूस घेऊनच मी राहतो, नको आज मी 13 तासाचा संकल्प केलाय, मी अगदी थोडं प्रार्थना ही पहिल्या दिवशी 13 तासाच्या वेळेला तुमची वासना होणार नाही. पण जसा जसा आपला जप वाढतो सज्जनो, मी सांगतो बरोबर महाराज नवे महाराज म्हणजेच नाम, ते नाम तुमच्या वासनेवर काम करतं. आता असं आहे की ते मायक्रोस्कोप कडे किंवा कोणत्या एखाद्या यंत्रणेने अजून असं दाखवता येईल, पण ते दाखवण्याची गरज नाही. ज्याचं त्याला कळालं पुष्कळ झालं, आणि ज्याचं त्याला कळतंच केव्हा कळेल, नामाच्या अभ्यासाने कळेल. कळतं का? निश्चितपणे कळतं. महाराज म्हणाले नक्की कळतं, कारण ते म्हणाले की सूक्ष्म वासना त्याच्यासाठी अस्त्र सूक्ष्म तेवढंच पॉवरफुल नाम आहे. पुढे म्हणाले शरीर धर्माला अनुसरून त्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेला ती शमन करण्यासाठी फक्त तो आहार घेतो. आता खूपच भूक लागली तेवढे थोडेसे मुरमुरे लावून दे, पुष्कळ झाले, एक वाटीभर चुरमुरे खाल्ले. गुंतवल्यामध्ये किंवा साखर खेळण्यामध्ये अशी माणसं मी पाहिली की अत्यंत रागीट असलेली, खाण्यापिण्याविषयीच्या ज्यांच्या वासना अत्यंत तीव्र आहे, किंवा खाण्यापिण्याच्या वासनेकरता अनेक वेळेला आपल्या सहधर्मचारिणीचे वाद झालेली अशी माणसं शांतपणे मस्त येतात, आता राहतात, एक वेळेला जेवण करतात, संध्याकाळी थोडेसे चुरमुरे, थोडासा चिवडा घरून आणलेला असतो, तेवढं टाकतात, पाणी टाकून मस्तपैकी खातात. मी म्हटलं का हो दादा असं का? म्हणाले पहाटे 3:30च्या नंतर जेव्हा जाग येते ना, त्याच्यानंतर डोळ्यावर झापड राहत नाही. रात्रीचं कमी सेवन. आदरणीय बाबा बेलसरे रोज रात्री एक वाटीभर पेज, तांदळाची पेज, थोडीशी एवढी खिचडी किंवा ताक, असं हलकं अन्न रात्री घ्यायचे. त्यामुळे 2:30-3ला जेव्हा जाग यायचा तेव्हा 3:30 ते सकाळी 5:30 ही त्यांच्या नामसाधनेची, मानसपूजेची, नामस्मरणाची वेळ. आणि आयुष्यभर ते पाळल्यामुळे अंतकाळासाठी सुद्धा महाराजांनी बरोबर 30 त्यांची वेळ साधून दिली. बाबा बेलसरेच नाही, आदरणीय बाबा कस्तुरे सुद्धा, त्यांची रोजची जी ध्यानाची वेळ होती बाबांची, सकाळी 3:30 ते 5:30, याच वेळामध्ये त्यांना त्यांचा अंतकाळ साधता आला. आणि त्याच पद्धतीने साधला की आयुष्यभर या 3:30 ते 5:30च्या वेळेत त्यांनी जे साधन केलं, त्यांच्या साधनेचं फळ परमात्म्याच्या कृपा की अंतकाळ सुद्धा त्याच वेळेला त्यावेळेला अतिशय व्यवस्थितपणे अंतकाळ साधला. म्हणून ही जी अन्न प्रक्रिया आहे किंवा हे जे अन्न ग्रहण आहे सज्जनो, सूर्यास्ताच्या पूर्वी किंवा सूर्यास्त झाल्यानंतर सायं संध्या झाली 6:30-7ला, तर पटकन 7, 7:15, 7:30 पर्यंत थोडस हलकं अन्न घ्यावं. त्याच्यानंतर 1-2 तास छान काय आपली काम असतील, मी तर म्हटलं आपण बाकीचा विचार करू नये, साधकाने उत्तम साधन 9:30 पर्यंत करावं, जप करावा, 9:30ला झोपावं, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 5 तासांची छान झोप येते. अजून 1 तास 3:30 पर्यंत, 3:30ला उठावं, चूळ भरावी, आपल्या अंथरुणावर बसून छान नाम मानस पूजा करावी, 5:30-6 पर्यंत बाहेर पडावं.
पण 3:30च्या नंतर बऱ्याच वेळेला आपला अनुभव असा आहे की रात्रीचा भोजन प्रसाद जर जास्त झाला, 3:30ला जाग जरी आली, उठून जरी बसलो, तर 5 मिनिटात पुन्हा डोळे झाकायला सुरुवात होते. त्या अन्नाचा परिणाम निद्रेवर होतो. हलकं, थोडं, स्वल्प उदर भरणं, आणि वय जसं जसं वाढतं तसं तशी तुमच्या लागणारी कॅलरीज पण कमीच असतात, म्हणून कमी करा. ते म्हणाले की धर्माला अनुसरून, शरीर धर्माला अनुसरून जितकी गरज आहे तेवढाच तो साधक खातो. आणि त्याच्यात सुद्धा नामाने खरंच असा परिणाम होतो की जसं जसं नाम साधन आणि वय दोन्ही गोष्टी समांतर वाढत जातात ना, तर त्या व्यक्तीला हे नको ते हवं, हे हवं ते नको, हवं नको पण जे खाण्याबाबतीचं आहे, मी तर म्हणतो केवळ खाण्याच्याच बाबतीत नाही, तर प्रपंचातल्या सगळ्याच बाबतीतलं हवे नको पण नामाने कमी. पण मुद्दा तोच चाललाय की तुमची रसना तुमच्या ताब्यामध्ये राहत नाही. आपल्याला हे सगळं इथे मी सांगतो, मलाही कळतं, तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त कळतं. पण घरी गेले काय, उद्या कांद्याचे पोहे, अरे होतं की नाही, आजच्या दिवस उद्यापासून सुरू करतो, उद्या काही लवकर येत नाही. ही साधकाच्या जीवनातली खरी शोकांतिक आहे. पण नित्य त्याचा विचार केल्यानं, आज केला तर 1-2 वर्षांनी तरी नक्की साधेल. रिटायर व्हायच्या आधी सगळे आपल्या गोष्टीसाठी, रिटायरमेंट नंतर माझा प्लान असा नाही, इतकं सुसंबद्ध की नाही मला हे पुढचे 20 वर्षात, या 22-24 वर्षात 2दा तरी माझं 13 कोटी व्हायला पाहिजे असं नियोजन. मग त्याच्यासाठी मला रोज इतकं बसावं लागेल, इतक्या माळा करावं लागतील, इतक्या माळासाठी मला इतके तास लागतील, इतक्या तासांसाठी माझं स्वच्छ मुखमार्जन, मॉर्निंग वॉक, जाणं येणं, भाजी आणणं, किराणा आणणं, घराच्या प्रपंचातली कामं, बायकोच्या हाताखाली 4-5 कामं करणं, त्याच्याशिवाय कुणाचा चहा मिळत नाही, हे सगळं करण्यासाठी त्याचं सगळं नियोजन पाहिजे. हे साधकाचं सांगतो मी, दुसऱ्या आपलं असं नियोजन जर झालं की रिटायर झालं की मग त्या याला, कारण हे खूप वाटतं, आपण ठरवतो पण ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाही. पण आज सुरू केलं तर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षात कसं साधत नाही. प्रपंच जर आपण या पद्धतीने केला तर परमार्थ का नाही होणार, नक्कीच होईल साधन. मूळ त्याचं सूत्र ते म्हणाले की हवं नको पण कमी होतं, आणि हवं नको पण कमी होणं सज्जन हो परमार्थ मार्गामधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी काय होतं, हवं नको म्हणजे हे हवं म्हणजे सुख हवंय आणि आजार पण नको, मान हवाय पण अपमान नको, हे जे हवं नको पण आहे, हे जर कमी झालं तर परमार्थामध्ये अजून आपण जशी जेव्हा जिम्मा जिंकली, कमी बोलायचं, बोललं तरी चांगलंच बोलायचं, गोडच बोलायचं, कमीच बोलायचं. महाराजांनी इतकं सुंदर सूत्र सांगितलं जिम्मेच्या बाबतीतलं, दुसरं रसनेच्या बाबतीतलं, की कसं म्हणाले, मी माझ्याविषयी बोलणं आणि दुसऱ्याविषयीची निंदा करण्याचं जर टाळलं तर 50% मौन बंद होतं. 50% मौन पाळल्यासारखं होतं. मी स्वतःविषयी बोलायचंच नाही, मी असा, मी असं केलं, मी तसं, हे पहिल्यांदा बंद करा. दुसरं, ते काय हो, त्यांचं काय, मी तर मला सगळंच माहिती. दुसऱ्यांच्या निंदेमध्ये आणि स्वतःच्या स्तुतीमध्ये मनुष्य 50% जीवनातलं बोलत असतो. महाराज म्हणाले, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही कमी केल्या की स्वतःविषयी बोलायचं नाही, इतरांची निंदा करायची नाही, हे सूत्र पाळलं तर तुम्ही तुमच्या जीवनात 50% मौन पाळलं. पुढे राहिलेल्या गोष्टी बोलत असताना मी ही गोष्ट यांच्याशी बोललीच पाहिजे का? आता 4 लोक चर्चा करायला लागली, अमकं झालं तमकं झालं, देवेंद्र फडणवीसला असे म्हणले, शरद पवार, आपल्याला काय करायचं? इथे मी माझी प्रतिक्रिया देणं योग्य आहे, माझी बोलण्याची गरज आहे का? आता मी इथे बोललंच पाहिजे का? असा विचार करून आपण जर बोलायचं टाळलं तर 40% बोललं कमी. 4 लोकांच्या चर्चेत किंवा मला माझं ज्ञान सांगण्याच्या चर्चेमध्ये आपण इतकं बोलत असतो की मला त्या विषयावर किती खोल ज्ञान आहे, तिथे काही बोलायची गरजच नसते, पण मला वाटतं की असं बोलावं. असं महाराज म्हणाले, इथे मी बोलण्याची गरज आहे का, असा मनात विचार करून बोलायचं टाळलं तर 40% म्हणजे 90% मौन झालं. आता 10% जे मौन साधायचं ते नामाच्या गरज, म्हणजे ते अत्यावश्यक तेवढंच बोललं तर 100% मौन साधल्यासारखे. दुसरी गोष्ट, हे 50% आणि हे 40% करत असताना, म्हणजे मी माझ्याविषयी बोलायचं नाही, निंदा बोलायची नाही, 50% मौन झालं, त्यावेळेला मनातल्या मनात भगवंताच्या नामाचा नाद श्रवण करायचा. तो नाद श्रवण करण्यासाठी वैखरीने नाम घेतल्याशिवाय नाद ऐकू येत नाही. विचार करून डोळे लावून नाम ऐकून पहा,
नाही येत ना. ज्याचे लईमध्ये नामाचं वैखरेनी अध्ययन झालेलं आहे, अभ्यास झालेला आहे, बरोबर त्याला ऐकतो. काही साधक महाराजांच्या कृपेने सज्जनो असे आज मला आपल्या सगळ्यांच्या सहवासात आहे. ते म्हणाले, मी तुमच्याशी बोलत असताना माझं आत नाम सुरू आहे, याची अनुभूती मला आली. असे साधक आज आहेत 21व्या शतकामध्ये, आपल्या परिवारामध्ये आहे. असं साधन सज्जनो आपलं झालं पाहिजे. आपल्याला मी म्हटलं ना, काय गोष्टी लक्षात, आपल्या इतक्या गोष्टी आपल्या स्मरणात राहतात, पण दुर्दैवाने असं आहे की ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही आणि ज्याचा जास्तीत जास्त तोटा आहे, अशा गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. नेमक्या ज्या अतिशय मूल्याच्या गोष्टी आहेत, ही गोष्ट मी येऊन अरे यार, त्यांचं असं नाम होतं, आपलं का होत नाही. मग अभ्यासाच्या दृष्टीने त्याचा विचार करा, आपण का, मग आपलं कुठे नाव, आपण कुठे कुठे नाम सोडतो. जवळपास दिवसभर माळ घ्यायच्या आधीपासून आपलं नाम सुटलेलंच. विचार करा की नाम माळा जपाला बसल्याशिवाय आपलं नाम सुरू होतं का. त्याच्या व्यतिरिक्त नामाची आठवण आणि सहजतेने जर मुखातून नाम येत असेल तर उत्तम गोष्ट आहे. पण ही उत्तम गोष्ट साधण्यासाठी नामाचा खरोखर खूप अभ्यास केला. एकटा तेव्हा नाम सुरूच पाहिजे. किंवा आपण कोणाशी बोलत नाही, आतमध्ये नाम का सुरू नसावं, व्हायला पाहिजे. ही तळमळ, याची बोच ज्या दिवशी सज्जनो आपल्याला होईल, त्यावेळेला आतलं नाम सुरू. आणि खरं हे सगळं मी म्हटलं तुम्हाला की भगवान गोपाळ कृष्ण उद्धवाला जे सांगतात ते सगळं उद्धवाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला सांगतायत की तुमचा एक क्षणही तुम्ही वाया घालू नका. जसं प्रपंचामध्ये आपण एक रुपया वाया जाऊ देत नाही. खराच चांगला प्रापंचिक जो असतो ना, बरोबर सगळं पैशांचं नियोजन करतो, वेळेचं नियोजन करतो, कार्याचं नियोजन जसं करतो, अगदी तसं नियोजन नामाच्या परमार्थाच्या बाबतीत निदान सज्जनो आता तरी होणं गरजेचंच आहे, हे आपल्याला मनातून वाटतं. कारण काय, तर बहुत आयु गेले राहिले अल्पचे. दुसरं, ब्रह्मानंद महाराज सांगतात, आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. या वाक्याचं चिंतन खऱ्या अर्थाने मनापासून झालं नाही माझं जग नाही सज्जनो, बाकी सगळ्या गोष्टी करण्यात कर्तव्याचा भाग म्हणून नाही, पण यातलं काहीच बरोबर येणार नाही. ना मुलगा, ना मुलगी, ना शिक्षण, न जावाई, काय सुना, त्यांच्यासाठी केलेले कष्ट, हा फक्त कर्तव्याचा भाग आहे. तो करतच राहावा लागणार आहे, तो करायचा आहे. पण आत मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, आणि मी त्याचा आहे म्हणजे काय, श्रीराम जय राम जय राम श्रीराम. सारखं श्रीराम जय राम म्हणणं म्हणजे काय, मी नाही तू आहे, मी नाही तू नाही. कुठे, इथे. इथे म्हणजे म्हणजे इथे म्हणजे तोच, म्हणजे कोण, मी, हा देह. अखंड नाम घेणं म्हणजे मी पुसून टाकणं, मला पुसून टाकायचं आहे सगळे. आणि त्याच्यासाठी ते म्हणाले की ही सूत्र आहे. तुम्हाला का साधत नाही, तुमचं नाम होत नाही. नाम का होत नाही, तर झोप जास्त लागते. झोप का जास्त लागते, तर अन्न जास्त सेवन करतो. का जास्त सेवन करतो, तर रसना ऐकत नाही का. तशी चेन आहे बघा. कुठेतरी आपण असं प्रपंचामध्ये जसं आपण एक एक गोष्टीच्या मुळाशी जातो, तसं परमार्थ करतात आणि करणं गरजेचं आहे सज्जन. खूप खूप दिवस झाले सगळा प्रपंच, देहाच्या पातळीवरची सगळी सुख आपण भोगलेली आहेत आणि त्या सुखाची किंमत काय हेही कळलेलं. कितीही वेळा पुरणाची पोळी खाल्ली तरी अजूनही तिची तृप्ती झाली का. बरं, खाण्याने ती पुन्हा होणार आहे का नाही. आता आज 2 पोळ्या पुरणाच्या खाल्ल्या, उद्या पुन्हा दसऱ्याच्या दिवशी पुरलं नाही का कालचं पुरण, काय वाचलं. बरं, उद्या कधी गेली पुन्हा. मला वाटलं 4-5 दिवसासाठी करूनच ठेवशील तू जास्तीचं पुरण. आपण आपलं सांगा, दुसरं कशाला बोला. आता दुसऱ्याला हसू आलं त्यांच्या घरी तसं असेल तर मग योग. पण सगळ्यांच्या घरी जवळपास सारखंच आहे. त्याचं कारण सगळ्यांचा प्रपंच सारखा नाही का. म्हणून ही वासना थांबणार. महाराज म्हणाले तुम्ही जितकं भोगाल ते श्रीखंड, तेच श्रीखंड, तीच पुरणाची पोळी, तेच कपडे, तेच न, किती दिवस. याच्या पुढे आपण कधी जाणार. पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात कधी जाणार, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या, चौथीला, मॅट्रिकला आपल्याला जायचं की नाही. जन्मोजन्मी प्रपंच केला, पापाचा बहुसंचय झाला. कर्मभोग हा नाही टळला, आलो शरण तुला. सद्गुरुनाथ मी अपराधी, आता तरी घ्या पदरा. बरं, ते पदरात अशी घ्यायला तयार, आपण थांबा थोडं नाही का. तुकाराम महाराजांसाठी ते विमान आलं, ते म्हणजे अगं येतेस का.
ते म्हणजे म्हैस तिकडे गेली, तिला आणायला जाते. काय सुंदर चरित्र तुकाराम महाराजांचं. एवढे लौकिक दृष्ट्या सगळे प्रपंचाचे वाभाडे निघाले. तुकाराम महाराजांचं चरित्र का? इतका अपमान, इतकं दुःख, इतकं दारिद्र्य, इतकी अवहेलना. त्यांचे एक लेकरू आणि त्यांची पहिली पत्नी, अन्न सावकार असलेला माणूस, पण दारिद्र्याचा झटका की त्यांची पत्नी अन्न म्हणत तिला अन्न न मिळाल्यामुळे गेली. भावी काळामध्ये तुकाराम महाराजांची दिंड लोकांनी काढली. त्याच्यातही ते म्हणाले, बरे झाले देवा निघाले वाभाडे. अशी वृत्ती. आणि याच्यामुळे मी नामाला चिटकून राहिलो. किंबहुना इतक्या भयावह प्रापंचिक भवसागरामध्ये अत्यंतिक त्रासाने बुडलेले असताना सुद्धा तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे सज्जन पाहिलं ना, तर नामाला त्यांनी नाही सोडलं. इतक्या कठीण परिस्थितीत जर ते नाम घेऊ शकतात, इतकी मोठमोठी कामं करून दिवसभराची मोठमोठे कर्तृत्ववान व्यक्ती पाहिल्या, पण त्यांची संध्याकाळची नामाची बैठक कधी चुकली नाही. आदरणीय गुरुदेव रानडेंच्या बाबतीत व्हाईस चान्सलर असलेला, कुलगुरू असलेला हा महापुरुष, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहिलंय की मला आठवतं तसं एकही दिवस माझ्या आयुष्यातला असा नाही की मी ज्या दिवशी आजारी नव्हतो. रोज ते आजारी असायचे. साधनेसाठी लागणारा देह अतिशय चांगला किंवा सुदृढ नव्हता, रोज आजारी. काही असा सत्पुरुष आपल्या बंगल्याच्या मागच्या अंगणामध्ये एक 4x6चा खड्डा करतो आणि तिथे खाली जाऊन त्या खड्ड्यामध्ये बसून नाम घेतो. मोठमोठ्या व्यक्ती त्यांना भेटायला अपॉइंटमेंट घेऊन यायच्या आणि त्या व्यक्तीला भेटायला त्यांनी सांगितलेलं असे 4 वाजता ती व्यक्ती 4 वाजता आदरणीय बाबा बेलसरेच गेले. ते गेल्यावर ते म्हणाले, तुम्ही मला उद्या भेटायला क्षमा करा म्हणाले. आणि ते वर जाऊन त्यांच्या नामाला बसले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आदरणीय बाबा बेलसरे गेल्या. दुसऱ्या दिवशी म्हणाले, क्षमा करा तुम्ही काल आलात, पण माझं नाम मला बोलवत होतं म्हणाले. काय असेल अवस्था, काय वाक्य आहे. अरे आदरणीय गुरुदेव रानडे म्हणता की माझं थांबत नव्हतं, ते मला बोलवत होतं, त्याच्यामुळे मी काल तुमच्याशी बोलू शकलो. लौकिक दृष्ट्या दिसायला घटना साधी वाटते आपल्याला या वाक्यांवर, पण गुरुदेव रानडेंची नामाची अवस्था काय असेल आणि ती नामाची अवस्था येण्यासाठी त्यांनी किती नाम कोणत्या श्रद्धेने कोणत्या पातळीवर घेतलं असेल, असं आपल्याला का होत नाही सगळं. साधं उत्तर आहे, आपण अभ्यास मनापासून करत, पण असं व्हावं असं वाटतं की नाही, व्हायला पाहिजे की नाही. आपलं कधीतरी आठवड्यातून एकदा नाही कडे आपण दोघं आज ना बाकीचे सगळे प्रपंच राहू दे बरं, काही नको, आज आपण 4 तास 3 तास मस्त नाम घेऊ. नाही आता पुढच्या रविवारी 13 तास आपण सगळे म्हणून जपायलाच बसू. असं आपल्या असं प्रत्येक व्यक्तीला घरातल्या वाचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वाटत नसेल तर ज्या एका व्यक्तीला वाटतं तिच्या मागे सगळ्यांनी जावं की नाही, आज आपण छान जप करू बरं का, आदल्या दिवशी थोडासा चिवडा, उद्या आपण खिचडी सारच खाऊ. म्हणजे घरच्या महिलांनाही कामं लागणार. आपण आपल्या लुटीपाला मध्ये ठेवून ज्याला लागेल त्यांनी पाणी प्यायचं. कोणी कोणाला सांगायचं मला चहा कर पाणी कर, ज्याला वाटलं चहा करा त्यांनी विचारायचं तू घेते का, तू घेते, त्यांनी अर्धा चहा करायचा प्यायचा. असं नियोजन त्याच्याही साठी निवडलं की फक्त ती ओढ आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. होईल का? नक्की होईल. कशाने होईल? पुन्हा त्याचं उत्तर तेच आहे. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, नाम नाम आणि नाम. ताटात आहे नाम आणि वाटीत आहे नाम, सांडलं तर नामच. असं सगळ्यांची उत्तर सजनो. महाराजांकडे किती लोक यायचे, कशा प्रकारचे यायचे, त्या प्रत्येकाला महाराज एकच उत्तर सांगायचे, रामाला जवळ करा, राम नामाला जवळ करा. अगदी सुरुवातीच्या काळात मला जे कशाचं उत्तर महाराज नाम. ते भानुदास पाटील म्हणून होते, वारले ते मागच्या वर्षी नाशिकला राहत. 4 महिने निद्रा नाशाचा रोग, 4 महिने. नाशिक मुंबईचे सगळे दवाखाने झाले, आयुर्वेदिक झालं, होमिओपॅथ झालं, गंडे दोरे झाले, सगळं झालं. झोप लागायला तयार. नाशिकचा माणूस नातेवाईकाकडे सेलूला आले महाराजांची भेट झाली. संध्याकाळपुरते महाराजांना सेलूला जायचंच नव्हतं. महाराज जिंतूरून जालन्याला जायला निघाले. बस स्टँडवर उभे होते. महाराजांबरोबर प्रकाश देशपांडे नावाचे सेवेकरी. आपल्याकडे राणी येते, तिचे वडील राणी बारसगावकरचे वडील. दोघ जण बसले. जालन्याची गाडी अजून यायची, एसटी यायच्या जिंतूरला, मग ती जालन्याला.
एक गेली, दोन गेली, जालन्याची एसटी आली, तिसरी सेलूची एसटी आली. महाराज फलाटावर बसले. अरे ही कोणती गाडी पाय म्हणे. महाराज ती सेलू आहे आपल्याला. नाही नाही तिच्यातच जायचं. महाराज आपलं सेलूला जायचं काही ठरलेलं, आपल्याला जालन्याला राम मंदिरात जायचं आहे ना. अरे म्हणे सेलूला जाते का, जाऊ आपण. महाराज म्हणते काही विचारायचा प्रश्न नाही. महाराज कोण आहे, काय आहे याची जाणीव प्रकाश राव. गाडीत बसल्यावर म्हणले अरे तिथे तुझे कोणी नातेवाईक आहेत ना. हो माझी मावशी आहे. नाही आपण त्यांच्याकडे फक्त रात्री राहू, शेजारती करू, सकाळी काकड आरती झाली की जालन्याला जाऊ. प्रकाशरावला काहीच कळेल. बरं म्हणले जाऊ. मावशीकडे गेले. संध्याकाळ झाली ती हातपाय उपासना झाली. संध्याकाळची रामाची दशमी झाली. शेजारती करायची वेळ. त्या मावशीकडे भानुदास पाटील त्यांचे नातेवाईक होते, ते आणि त्यांची बायको आली. प्रकाशरावची मावशीच. संध्याकाळची माफ करा, रात्रीची शेजारती झाली आणि महाराजांजवळ बसले तर त्या माऊलीने कथा सांगितली. माझे यजमान आहे, 3 महिने झाले झोप नाही, असं झालं तसं झालं. महाराज जप करत होते, ऐकलंय. एक वाक्य बोलले, रामाला जवळ करा. आता सांगा प्रापंचिक माणसाला रामाला जवळ करा हे वाक्य काय कळणार आहे. त्यांनी प्रकाशरावला विचारलं महाराज असं म्हणताय. तर ते म्हणाले अनुग्रह घेऊन नामाला सुरुवात करा असा त्याचा अर्थ. दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती झाली. त्यांनी अनुग्रह घेतला. महाराजांनी अनुग्रह दिल्याबरोबर स्वतःच्या गळ्यातली स्वतःच्या नित्य जपाची माळ भानुदास पाटलांना दिली. म्हणाले त्याच्यावर नाम घ्या, रामराय बरं करतील. रामराय बरं करतील. माळ मिळाली, आनंद झाला. भानुदास पाटलांनी त्याच माळेवर जो जप सुरू केला, सध्यानो त्याच रात्री 3 महिन्यापासून न झोपलेले भानुदास पाटील गाढ झोपले, गाढ. आणि त्या दिवशीपासून निद्रा नाशाचा रोग संपला. काय असेल वाणीला तेज. हे गोडवा वगैरे फार अलीकडच्या गोष्टी, पण त्या वाणीला तेज येणं, त्या वाणीला सत्यता येणं, हे त्या रसनेचं कार्य. म्हणून 2 कार्य, तिने किती खावं आणि तिने किती बोलावं. बोलण्याची सुद्धा वासनाच असते. मला बोलावं वाटतं. मला ही जी उर्मी आहे ना, मौन कशासाठी सांगितलं माहिती का, बोलण्याची उर्मी कमी होणं. बोलावंच वाटलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, बोलावं न वाटलं म्हणजे नामच घ्यावं वाटावं. आणि जितकं नाम घ्यावं वाटेल ना, आपोआप बोलणं कमी होईल. पण ते होईल कशाने, तर पुन्हा नामाचे सगळ्यांची उत्तर मी म्हटलं तुम्हाला, जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर नामच आहे. कारण या नामाला उलट केलं की मन तयार होतं. मनाला सगळा आघात आहे, मनालाच सगळा आनंद आहे, मनालाच सगळं दुःख आहे, मनाशी सगळ्या गोष्टी रिलेटेड. म्हणून या मनाला सामर्थ्य आणि स्थिरता 2 गोष्टी. या मनाची स्थिरता आणि या मनाचं सामर्थ्य वाढवणं, या मनाला सतसत विवेकाने काम करण्याची बुद्धी होणं, या मनाला आघात सहन करण्याची शक्ती फक्त नामदेश. पण त्या नामाची सुद्धा साधना होण्यासाठी पहाटेचा जप खूप काम करतो. सकाळी उठा, पण काही 15 मिनिटं होईल बस, तू आणि महाराज छान माणूस, 5 मिनिटं होईल झाली ना तरी चालेल. परवाच्या दिवशी मला वाटतं मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की नाही, पण एका सत्पुरुषाच्या प्रवचनामध्ये त्याने की ज्यांना ज्यांना सकाळी 3 ते 5 दरम्यान जाग येत असेल, ही फार भाग्याची गोष्ट. कुणी असं समजून इंद्रिय आपल्या सगळ्या, ते म्हणाले तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असतं, ते तर म्हणाले 3 ते 5 पेक्षा मी म्हणेल की रात्री 1 ते सकाळी 5-6 वाजेपर्यंतचा सगळाच प्रहर अतिशय महत्वाचा आहे. कारण याच वेळेला या ब्रह्मांडातल्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स किंवा सगळे ऋषी मुनी सकल देवता या साधकांच्या शोधात असतात. या ब्रह्मांडातले ऋषी मुनी, मोठमोठ्या देवता, आणि त्या देवतांना, त्या ऋषी मुनींना म्हणजेच तुमच्या सद्गुरूंना, त्याच्यात सद्गुरू आपले आलेलेच आहे. ज्यांना सद्गुरू नाही त्यांना असे गजानन महाराज, स्वामी समर्थ किंवा शिर्डीचे साईबाबा म्हणा, अनेक सद्गुरू, ज्याचा जो कोणी देवता असेल ती त्या जीवाला माहित नसते पण त्यांना माहित असते. तर ती देवता, ते म्हणाले तुम्हाला काय करते, तुमची काहीतरी आध्यात्मिक प्रगती होणार आहे म्हणून तुम्हाला ती जागवत असते.
ज्यांना ज्यांना पहाटे ते म्हणाले 1 वाजेपासून 2 वाजेपासून 3 वाजेपासून पुढे जाग येते, त्यांनी लक्षात घ्या म्हणाले की तुम्हाला ती देवता उठवते आणि तुम्हाला उठवण्यासाठी तिला काहीतरी शरीरालाच सजेशन द्यावं लागेल, म्हणून तुम्हाला लघुशंका आल्यासारखं वाटतं. आणि आपण इतके विद्वान असतो, म्हणजे मी रात्री पाणी पिलं म्हणून जाग आली नाही, वय झालं असून जाग आली असेल असं आपल्याला वाटतं. असं ते संतांनी सांगितलं बरं, की तुम्हाला असं वाटतं की मी उशिरा झोपलो किंवा मी खूप पाणी पिलं, नाही आता वयच झालं, नाही मला आता डायबिटीसच आहे म्हणून 3-3दा या. अहो ते 3-3दा तुम्हाला उठवायला लागले, आता तरी उठ. पहिल्यांदा उठला, पुन्हा झोपला, पुन्हा उठ. तर तो ती शक्ती, ती देवता, ते ऋषीमुनी तुम्हाला शरीराच्या पातळीवर दुसरा संदेश कसा देणार? आपलं एवढं साधन नाही की उठा मुकुंदराव आता तुमच्या जपाची वेळ झाली असं म्हणायला अजून येईल काही दिवसांनी तशी. पण आज ती म्हणून शरीराच्या पातळीवर तुम्हाला लघुशंकेची भावना होते किंवा येते. तुम्ही उठा, चूळ भरा, थंड पाण्याने डोळे धुवा, ते संत सांगतात, आणि जागेवर छान बसा. काहीच ज्याला नामाची सवय नाही त्यांनी फक्त श्वास कसा जातो, श्वास कसा येतो याच्याकडे लक्ष द्या. आवडणारं नाम असेल तर ते हळू घ्या आणि कानाने ऐका, आणि त्या पहाटेच्या वेळी तुम्ही ते नाम सुरू करा, ती साधना सुरू करा. कारण ती ब्रह्मांडातली शक्ती, ते ब्रह्मांड नायक तुम्हाला उठवतायत आणि त्यांना तुमची आध्यात्मिक प्रगती साधायची आहे. कारण तुमचा या जन्मातला सिलेबस पुढे न्यायचा त्याला. कोण सांगणार आहे? ते ब्रह्मज्ञानी नामामध्ये मुरलेले जे संत आहेत ना, तेच हे सांगू शकतात. आणि या गोष्टीवर सगळ्यांनी आता विचार करा. ते म्हणाले लाखो करोडो लोक जगामध्ये यावेळेला गाढ झोपलेले, वेगवेगळ्या प्रकारचे अत्यावश्यक असे सगळे औषधं घेऊन झोपलेले. त्यांना जाग येत नाही, तुम्हालाच येते. त्यांना लघु नाही, शंका नाही, काही कोणती शंका नाही त्यांना. पण आपल्याला आहे. तर याचा अर्थ त्या शक्तीचं, म्हणजे आपण आपल्या शरीराचं, आपल्या महाराजांचं आपल्याला रोजचं बोलवणं, अरे उठ जपाला बस, अरे उठ. आता मी हे ते सांगितलं, याचा सगळ्यांनी घरी जाऊन डोळे लावून विचार करा की आपण सगळे या मार्गात आहोत की नाही. माझ्या माहितीप्रमाणे 90, 95, 99% लोक या मार्गात आहे, पण आपल्याला त्याची जाणच. म्हणून सत्संग फार महत्वाचा आहे. संतांचं ऐकत राहा. किंबहुना मी तर म्हणेल की आपल्याला जेव्हा जेव्हा जाग येते तेव्हा आपल्यापैकी सगळ्यांना वाटतं जपाला बसावं की काय, पण झोप इतकी अनावर, आणि अनावर झोपेचं कारण रात्रीचे थालीपीठ. आज संध्याकाळी पुऱ्या, थालीपीठ, दसरा नको, एखादीच पुण्याची पोळी कशाला खातो, नाही खातोच रात्री, मग येते झोप, ती अनावर होते नाही का. ही साधकाची इथे गाडी अडकते. म्हणून नाथ भागवताचं तरी नाथांनी इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या सज्जन आपल्याला, आणि या सगळ्या आपण चुकतोच साधन मार्गामध्ये. ह्या गोष्टी आपल्याकडनं माहितीच नाही, ज्ञानच नाही का. महाराजांना विचारलं तुम्ही इतके शांत दयासिंधू कसे हो, कोणालाच रागवत नाही. ते म्हणजे माझ्या लक्षात येते ना, हा चुकला. कारण काय याच? अज्ञान, अविद्या, अज्ञान त्या जीवाचं. ते म्हणजे त्याला ज्ञान आहे, हे करू नये तरी केलं. हो म्हणजे करायचं, करू नये हे कळत असून सुद्धा तो करतो, म्हणजे अजूनच मोठं अज्ञान आहे म्हणजे, नाही का. म्हणून मला राग येतो, चुकलंय लेखू. आईला रागच येत नसतो. पुढच्या आता यावेळेस नापास झाला, हरकत नाही, पुढच्या वेळेस हरकत 2 पास दपाटे देईल आई, दुसरं काय कर. हे दया सिंधुत्व सद्गुरूंकडे आहे, त्याचं सूत्र त्यांना माहिती आहे. म्हणून सगळ्या सज्जनो, हे अज्ञान सुद्धा आपल्याकडून जावं म्हणून नाथ महाराज सांगतात की जो खरा साधक असतो ना, त्याचा हवं नको पण कमी होतं. नाही हेच पाहिजे. खरे नामामध्ये रमलेले लोक नाही, तुम्ही त्यांच्यासमोर काही जेवायला वाढा, छान आनंदानेच खातात, कधीच निंदा करत. दुसरं ते म्हणाले भूक लागली नसताना आपल्याला बऱ्याच वेळ होतं की काही भूक नाही, काही नाही, पण कांद्याचे भजी जर झाले तर खातोच म्हणले 2-4 डिश. तसं साधकाचं, खऱ्या नामसाधकाचं होत नाही. चमचमीत दिसलं तरी त्याची वासना जात. तर हे जे आहे ना सज्जन, आता हे सांगायला सोपं आहे, हे होतं का? नक्की होतं. तेवढं नाम साध खरोखर इतकी, म्हणजे तुम्हाला गरजच पडत नाही की तुमची वासना आवरावी लागते. अहो ती क्षीणच झाली ना. पण पुन्हा असं आहे सर दादा की आपल्या असं खमंग पदार्थाचा वास आला, नाही
घेत नाही, पण एखादी डिश हरकत नाही म्हणे, असं होतं. तसं ना खऱ्या नामसाधकाचं, खऱ्या सत्पुरुषाचं कधीच होत नाही. लहान असताना सुद्धा महाराजांना म्हणजे मौंजे झाल्यावर तर महाराजांच्या महाराजांच्या चरित्रामध्ये गोष्ट आहे. अगदी शेवटच्या काळात काहीतरी प्रश्न विचारला. शेवटचा म्हणजे अकोल्याला एक सत्पुरुष होते, दत्त संप्रदायातले मौनी बाबा, विदेह स्थितीतला माणूस. पूज्य प्रल्हाद महाराजांनी ते समकालीन. तर महाराज ज्या ज्या वेळेला अकोल्याला जायचे आणि शक्यतोवर वेळ मिळाला तर एक तर त्यांच्या भेटीला महाराज जायचे किंवा ते महाराजांच्या भेटीला यायचे. छान दोघांचा संवाद व्हायचा. त्यांना मानणारा एक समुदाय होता, फार मोठे सत्पुरुष. तर ते एकदा बोलता बोलता बोलत तर नव्हते, पण त्यांनी लिहून दाखवलं महाराज की तुम्ही आता एका अशा स्थितीला पोहोचले की रात्रीची दशमी तुम्ही ओवळ्यात खाल्ली तरी हरकत नाही. महाराज सकाळचा भोजन तसा संध्याकाळची दशमी सोहळ्यातच घ्यायची. संध्याकाळी उपासनेला सोहळ्यात बसायचे. उपासना भजन झालं की लगेच रामाची संध्याकाळची दशमी झाली की महाराज ती सोहळ्यामध्ये खाऊन घेत असत. तिथे विनायकराव मामा जवळच होते. ते त्यांचं झालेलं बोलणं, महाराज त्यांना हो हो म्हणाले, काही हरकत नाही असं. ते मौनी बाबा निघून गेले. दुसऱ्या दिवशी विनायकरावांनी संध्याकाळची हे झाल्यावर महाराजांना धोतर काढून ठेवलं. महाराज म्हणले कशाला? विनायकराव म्हणले तुम्ही आज मोवळ्यात दशमी खाल्ला? नाही म्हणा. आणि तेव्हा म्हणाले, अरे विनायकरावांना म्हणाले, अरे ज्या दिवशी माझी मोंज झाली त्या दिवशीपासून आज तागायत मी ओवळ्यात जेवलो. आता थोडेच दिवस राहिले. ते काल तुम्हाला म्हणायचे, अरे संत महापुरुषांचं ऐकावं एवढंच म्हण. पुन्हा सोहळ्यात दशमी. हा जो आचार विचार सगळा सांभाळला जातो ना, हा इतका सहजतेने जातो, कारण ते तर नामावतारच होते. हा पुन्हा असा भेद आपण करू की ते नामावतार होते, त्यांना साधन आपले, पण ते त्या मार्गाने तर गेली ना. कधीतरी सुरुवात केली त्यांनी 8व्या वर्षी केली, आपण वयाच्या 98व्या वर्षी करावी, काय हरकत? जर देर से आहे दुरुस्त आहे, काही हरकत. शेवटच्या 4-5 ओव्हर जरी आपण चांगला खेळून जर मॅच जिंकलो तर मॅच जिंकल्याचं तर आपल्याला बक्षीस मिळणारच आहे की. आणि महाराज जर आपल्याला तसंच करणार असतील तर आपलं पुण्यच खूप आहे की 58 वर्षापर्यंत इकडेच. आपण आपलं सांगतो बरं का, हे दुसऱ्याचं नाही. पण मग समजा 58च्या नंतर आपलं जर अजून छान होणार असेल आणि एकदमच असं होणार तर किती चांगली गोष्ट नाही. म्हणून ते जे आजवरी जाहले जे जाहले सव्य, आजपर्यंत जे झालं ना ते हरकत. ओके, पुढे जो विषय येणार आहे त्याच्या उद्या तर नाही पण परवाच्या दिवशी जो विषय येणार आहे, पिंगला वेश्या, ऐकल्याबरोबरच आपल्या अंगावर पण इतकं उत्तम आहे ना त्याच्यामध्ये की ते म्हणाले पश्चाताप याच्यासारखी शक्तीच नाही मिळाली, फक्त तो मनापासून आणि खरा पाहिजे. माऊलींचं त्याच्यावर विवेचन आहे, ते आपण परवाच्या दिवशी पाहू. फार सुंदर आहे. तर म्हणाले तो कधी असा खात नाही, आपली खाण्याबद्दलची वासना थोडी क्षीण झाली असं समजावं आपण. किंवा जर चमचमीत पदार्थ सुद्धा नको, आता नको, काल खाल्ला होता मी, मनापासून असं वाटलं हे नको ते नको, हे जरी आपलं थोडं कमी झालं तरी लक्षात घ्यावं की आपण योग्य मार्गावर आहे, असं नाथ महाराज सांगतात. की खाण्यापिण्याबद्दल हेच पाहिजे तेच पाहिजे, हे नाही झालं की चिडचिड, ते झालं की आनंद, असं न होणं. किंवा आपल्याला गरज नसताना चमचमीत पदार्थ समोर आला आणि आपल्याला खावंय पण वाटतं, पण नको आपण कंट्रोल करून पाहू, किंवा नको खरंच नको आता हा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपली खाण्याबद्दलची वासना थोडी तरी क्षीण झाली असं मानायला हरकत नाही. नाथांनी आणि इतर संतांनी, पुन्हा शेवटचा प्रस्तावनेतलं शेवटचं वाक्य सांगतो की नाथांनी आणि सकल संतांनी पुन्हा 2 गोष्टी सांगितल्या, एक कामवासना आणि दुसरी रसना. माणसाला मोठं बंधन घालतात. म्हणजे परमार्थाच्या मार्गात खऱ्या अर्थाने परमार्थाचं म्हणत असताना परमार्थ इज इक्वल टू निरतिशय आनंद. परमार्थ अध्यात्म म्हणजे काय, त्या मार्गावर म्हणजे काय, तर आनंदाच्या मार्गामध्ये मोठं विघ्न, मोठं बंधन जर काय असेल तर तुमची ह्या 2 वासना, एक रसनेची आणि एक कामवासनेची. कामवासनेला तरी बंधन आहेत, काही मर्यादा आहेत की हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नको. पण पैशाची, प्रतिष्ठेची, खाण्याची वासना तर फार विचित्र आहे. तिला काही फारशी मर्यादा किंवा हे वाटलं हे घ्या, कोणीच तुम्हाला म्हणत नाही, त्यांना आवडतं ते खातात, एवढंच. त्याच्यामुळे
परत दुसरं आहे, या रसनेच्या वासनेतून ती वासना जास्त निर्माण होते. म्हणून मूळ जेव्हा संत पुरुष आपल्याला शोधून सांगतायत आपल्या साधकांसाठी, तर ते म्हणाले या रसनेच आहे. आता कालची ओवी आपली ती झालेली आहे, ती म्हणजे अर्थसंग्रहे जीव घातू, स्त्री आसक्ती अधपातू, रसनो लोलुप्त पावे मृत्यू, विविध घातू जीवासी. ज्यासी रसना लोलुप्यता गाढी, त्यासी अनर्थचू जोडे जोडी, दुःखाच्या भोगवी कोडी, रसना गोडी बाधक. रसनेची गोडीच इतकी बाधक आहे सज्जनो, पहा की पदार्थ पाहिला, नुसते काही लोक नाव त्या पाट्यांचे, आमक शुद्ध प्युअर व्हेज, आमक शाकाहारी, आमच्याकडे हे, ती पाटी पाहिली की गाडी थांबते. हायवेला जेव्हा आपण प्रवास करतो ना, आणि आपल्या जवळचे चिवडा लाडू संपलेले असतात, पाट्याच पाहतो, मग पाटी पाहिली की ब्रेक दाबतो. इतकी ते आमिष आहे मानवी जीवनामध्ये. असं आमिष येते की माणूस बरोबर गाडी थांबतो, इथे काय मिळतं त्याची ऑर्डर करतो. आणि हे आमिष, रसनेचं आमिष, ते म्हणाले या लालचीनेच, हे जे आमिष आहे या लालचीनेच. आता काल पाहिलं ना, सगळ्या नद्यांना पूर आलेले, त्या सगळ्या नद्यांवरच्या पुलावर 10-10, 12-12 पोरं गळ टाकून बसले. ओढे नाले, त्या गळामध्ये असा कापड असतो, त्याला अशी थोडीशी कणकेचा गोळा लावलेला असतो. मासे, मीन जो विषय आपला सुरू आहे, ते मासे असे बाजूला बाजूला फिरतात, तो मासाचा कणकेचा गोळा दिसतो. अन्न सेवनासाठी पोट जरी भरले पण तो कणकेचा गोळा त्या माशाला, त्याचा आमिष लागतो. त्या गोळ्याला असा धरला की त्याला वर कळत, ते धरला की ते लगेच पाण्यात डुबत, की तो गळाचा तार त्या माशाची टाळू फोडून टाकतो. बरं, तो मरतही नाही. एक आमिष मानवी जीवनाला किती साधर्म्य पावलं. एक वासना, ते म्हणाले तसं, क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुख आहे कामवासनेच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत सुद्धा क्षणिक सुख आहे. बस तेवढं खाल्लं की छान वाटणार. किती वेळ वाटणार? आत्ता पोटभर जेवलं की पुन्हा 4 तासांनी परत भूक लागतेच ना. त्या आमिषाची ओढ कमी करणं, त्या आमिष संपूनच टाकणं, त्याला अत्यंत क्षीण करणं त्या वासनेला, फक्त सज्जनो तुमचं साधन करू शकतो, आपलं साधन करू शकतो. आणि ते साधन होण्यासाठी पुनश्च एक गोष्ट आहे की शरणागतीचा भाव अखंड त्यांच्याशी संबंध. महाराज सांभाळा, महाराज करतोय मी. आपला प्रयत्न, त्यांच्या चरणाप्रती असलेली शरणागती, हे दोन जेव्हा एकत्र होतील ना, मी करतो म्हणून होणारच नाही. महाराज तुम्ही लक्ष द्या, इथे स्वतःचा मी आपोआप शून्य होत राहतो. त्यांच्या कृपेची एक वासना निर्माण होते की त्यांनी कृपा करावी, ही भावना त्या कृपेच्या भावनेपोटी, त्या कृपेच्या अपेक्षापोटी ते अनुसंधान राहतं. तुमचा प्रयत्न इकडे प्रामाणिक सुरू आहे, ते साधन तिकडे सुरू आहे, तिसरी शरणागतीची भावना आहे. या 3 गोष्टी केल्यावर कसं साधणार नाही सज्जनो? नक्की साधेल, पण प्रयत्न आपला या सर्व दृष्टीने प्रामाणिक पाहिजे. नाथ महाराज म्हणाले की हे जे आमिष त्या मासाला, त्या कणकेच्या गोळ्याचं असतं, त्याच्यावरून त्याचा घात होतो आणि लालचीने गळाला लावलेला मासा त्याची टाळू फोडते आणि तो अडकल्यावर मात्र तो मासा उगीच तडफडत राहतो. आता त्याला काहीच करता येत नाही. त्याचं जिव्हा लौल्य, ज्याचं जिव्हेचं लौल्य, म्हणजे जिव्हावरची रस, म्हणजे जिभेवरची जी पाहिल्याबरोबर लाळ निर्माण होतो, जिव्हा लौल्य, नाही का? लहानपणी आपण होतो तेव्हा पाहायचं की छोट्या छोट्या कैऱ्या, चिंचा, आमच्या शाळेच्या बाजूला चिंचेचे झाड होते. पहिल्यांदा ते नुसता पालाच खायचे, एक सवय, पोळा पाला लहानपणी. चिगोर, चिंचेचा चिगोर, बापरे. आता पोरांना दाखवा बरं चिंचेचा चिगोर खाऊन पहा बरं, त्यांना कळणारच नाही तो. छोट्या छोट्या अगदी कोळ्या त्या चिंचा, त्या पाडणे, एकमेकाच्या डोक्यात दगड घालणे, तो दगड लावून कपाळ फुटणे, मग घरी जाऊन पुन्हा आईचा मार खाणे की कशाला झाडाखाली गेला होता, म्हणजे दगड लागल्याचा एक मार आणि डोकं फुटलं म्हणून घरचा मार, तरी आनंद, तरी चिंचा खाल्ल्या, नाही का? त्या पाहिल्या की तोंडाला पाणी, नाही का? ते जे जिव्हा लवले आहे, जिभेवरची लाळ आहे,
ती वासनेतून निर्माण. महाराज म्हणाले तीच जर आपण कमी केली तर किती छान, नाही का? म्हणून संत महापुरुष सद्गुरूनं आपल्याला अगदी मुळापासनं सुधारवतात. मूळ सूचना पायाभूत असते. इथून तुम्ही सुरुवात करा बाळांनो, बरोबर. त्याचं कारण जीवनभर त्यांनी याचा अभ्यास केला. महाराजांचं एकच वाक्य पहा, की मला खूप वेळ होता आणि मी सुखाचा शोध केला. मला तो लागला, मला ते सुख प्राप्त झालं आणि ते सुख मी तुम्हाला देऊ शकतो. फक्त या माझ्या मार्गाने, मी ज्या मार्गाने चालत आलो की नाही, रुळलेली वाट. लाखो संत या रुळलेल्या वाटेवरून गेले परमार्थाच्या, आणि ते आपल्याला म्हणतायत चला ये नगतो महाजनो पंथा. ज्या मार्गाने महाजन गेले, मोठे माणसं गेले, त्या मार्गावर चालत राहणं त्याच्यासारखं आहे. उगीच दुसरी वाट शोधायची गरज नाही. कशालाच आहे. समृद्धीचा मार्ग आहे, खऱ्या अर्थाने आत्मसमृद्धीचा मार्ग आहे, नाही का? त्या मार्गाने जावं असं नाथांना वाटतं. आणि म्हणाले की पदार्थाच्या गोडीवरून एखादा पदार्थ उत्तम दिसतो, पण त्या पदार्थामध्येच आपल्या रोगाचं मूळ आहे. सगळे आपल्याला आवडणारे पदार्थ एका रांगेमध्ये लावून ठेवा. आपल्या आवडीच्या डिश हे सगळे दिसायला उत्तम, देहाला क्षणिक सुख ताबडतोब देणार. 9 दिवसामध्ये 9 पदार्थ आहेत. आमच्याकडे कुल 9 दिवस 9 पदार्थ. हे सगळे म्हणाले उत्तम रोगाचं साधन आहे. म्हणजे रोग उत्तम कसा म्हणायचा? रोग होणार हे निश्चित आहे, नाथ महाराज सांगतात. आणि जे चवीने खातात, महाराज म्हणाले, नाथ महाराज, त्यांना रोग होतातच. प्रत्येक 10 माणसापैकी 7 माणसांना डायबिटीस आहे. काहीच काळजी करायची नाही. WHO त्याला वरदान खूप आहे, म्हणून घाबरू नये. घंटीची सूचना आहे की इथून अलर्ट व्हा. पहिल्यांदा डायबिटीस डिटेक्ट होणं ही अत्यंत आनंदाची सकारात्मक गोष्ट, की ती पाहून जो शिकला तो शिकला की नाही, आता कंट्रोल करायची वेळ आलेली आहे, नाही का? म्हणून ते म्हणाले की परमार्थामध्ये ही गोष्ट, जिभेच्या चवीने जे खातात त्यांना अनेक रोग होण्याचे संभव असतो. रोगी माणूस हाल अपेष्टा भोगतो. हाल अपेष्टा भोगताना मनाचं संतुलन, सामान्यतः चांगलं राहणं कधीच शक्य नसतं. पुन्हा तिथे कशाची गरज आहे? तर नामाचीच गरज आहे. पण महाराज जे म्हणाले, समजून उमजून, म्हणजे हा देह पंचमहाभूताचा तयार झालेला आहे. हा देह तुम्हाला परमार्थासाठी साधन म्हणून दिलेला आहे, म्हणून त्याला चालवण्यापुरतच पेट्रोल त्याच्यात टाका. जास्तीचं टाकू नका. रसनेच्या मागे लागू नका. आणि रसनेच्या मागे लागून देह रोगाच्या हाती देऊ नये, अशी स्पष्ट सूचना नाथ महाराज करतात. आणि एकदा रोग झाले, नाथ महाराज म्हणाले की मग भगवंताच्या कडे बुद्धी लागणं अतिशय कठीण आहे. इतकं स्पष्ट सांगतात की बाबांनो, या मार्गाने गेल्यानं कोणी जिंकला असं, पण या मार्गाने जर गेला परमार्थाच्या, तर आजपर्यंत कोणाला अपयश आलं असं झालं, असं समर्थ सुद्धा सांगतात. आणि नाथ महाराज सुद्धा सांगतात. पण झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नित्याचा आपला नाथ महाराजांचा जो अभंग आपण प्रार्थना म्हणून घेतो तो घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणत असे. आवडीने भावे सकल जीवांचा,
करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे आवडीने हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ नारायण.